नमस्कार, गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. सुप्रभात. बोला. कालचं श्री पाटणकर सरांचं जे ध्यानाविषयी जे आपल्याला विवरण झालं, निरूपण झालं, ते खरोखरच अद्भुत होतं. त्याचा नक्की सारांश काढणं हे अतिशय कठीण आहे आणि ते वारंवार ऐकण्यातच त्याची खरी मजा आहे. तरी पण थोडक्यात मी सांगतो. ध्यान करा हा आदेश नाही, करा असं जेव्हा तुम्ही म्हटलं जाईल तेव्हा त्याचा अर्थ आहे ते सहज स्थितीत पण होऊ शकते. हे फक्त लक्षात ठेवणे जरुरी आहे. ध्यान कर म्हणण्याची जरुरी नाही. म्हणून ह्या करा असा जो अर्थ आहे तो करा म्हणजे हा चुकीचा अर्थ आहे. आणि इच्छा नसतानाही काही काही गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. आपण समजा प्राजक्तांच्या फुलांच्या झाडापासून जर गेलो तर वास आपल्याला सहज येतो. तो आपण सहज घेतो. वास पण सहज येतो आणि आपण तो वास सहज घेतो. मुद्दाम वास येत नाही आणि आपण मुद्दाम वास घेत नाही. त्यामुळे आपले प्राण हे अतिशय सुगंधित होतात आणि आपल्याला चांगल्या तऱ्हेचं फिलिंग येते. चैतन्य व सुगंध यांची गाठ पडते. तसेच दुर्गंध आला की नाक आपण बंद करत नाही, ते आपोआपच बंद होते, कारण ही सहज प्रेरणा आहे, इनबिल्ट आहे. आपण श्वास घेतो तेव्हा खरं म्हणजे चैतन्यच घेतो अशी भावना करावी आणि श्वास सोडतो त्यावेळा दुपटीने आपण चैतन्यमय होतो असं समजावं. आपल्या असण्याबरोबरच ध्यान हे सहज होत राहिले पाहिजे. म्हणजे आपलं असणं आणि ध्यान हे एकच राहिलं पाहिजे. माझी सभासदांना नम्र विनंती आहे की त्यांनी हे निवेदन अतिशय सेव्ह करून ठेवावं आणि अधूनमधून ऐकावं, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. कारण याचा सारांश असा सांगता येणं शक्य नाही असं मला वाटते. नमस्कार. करा सर सुरू. धन्यवाद वाघमारे साहेब. या सर्वाच्या मुळाशी एक महत्वाचा शब्द आहे, निसर्ग. आता निसर्ग याला आपण नेचर म्हणतो आणि नेचर याचा सरळ सरळ अर्थ नदी, नाले, वृक्ष, अंतरिक्ष, फुलं, फळं, झाड असा आहे. आता निसर्ग कसा आहे तर निसर्ग उत्फुल्लतेने सर्व देणार आहे. निसर्ग कसा आहे, झाड तुम्हाला सावली देतात, झाड तुम्हाला त्यांच्या हिरव्यागार स्पर्शाचा दुरून बघितलात तरी आल्हाददायक स्पर्श देतात. झाडाखाली गेलात तर उत्तमच, झाडाखाली जाणं झालं, गेलात म्हणत नाही तर उत्तमच. झाडाखाली अनायसे सावली मिळते आणि लांबून सुद्धा हिरवं झाड नुसतं डोळ्यासमोर दिसलं तरी डोळ्याला ती शीतलता प्राप्त होते. झाडाला फुलं येतात, फळं येतात. फळं खाणं, आनंद घेणं हे तर नेहमीच आहे. झाडाचा बहर आहे, त्या मोहराचा वास आहे, आंब्याचा मोहर आहे, वास आहे. इकडे एक जंगली झाड आहे, खुरी म्हणून जंगली झाड आहे, पण त्याची जी तुरा असतो तो इतका सुगंधित असतो की वाऱ्यावरती अक्षरशः त्या फुलांच्या लाटा लाटा येतात आणि आपण बसल्या जागीच आनंद मिळतो. तर हा जो निसर्ग आहे तो काय बघा, तर हा जो निसर्ग आहे, जे नेचर आहे, ते नेचरच किंवा त्या नेचरचा इनबिल्ट नेचर म्हणजे निसर्गाचाच एक असा स्वभाव आहे की विकसित होणं, आनंद लेणं आणि विकसित होऊन आनंद देऊन शेवटी आनंद देऊन पूर्णत्वाला जाणं. आपल्यातील आनंदाचा ठेवा सर्वांना दिल्यामुळे ती फुलं आनंद देऊन निर्मल होतात, निर्माल्य होतात. म्हणजे निसर्ग काय सांगतो, बाबा रे तुझ्यात प्रत्येकाच्यात एक आनंदाचा ठेवा आहे, तेव्हा तव अंतरात मम अंतरात फुले एक सुंदर
गंधित पारिजात. तुमच्या आणि माझ्या अंतरात सगळीकडे एक पारिजातच फुललेला आहे. आता हे निसर्ग सांगतो म्हणजे काय? निसर्ग सांगतो बाबा रे, माझ्या फुलण्यात एक सुगंध आहे, माझ्या सुगंधात देण्याचा भाव आहे, आणि तो देण्याचा भाव पूर्ण करून माझ्यामध्ये कृतकृत्यतेचा भाव पूर्ण झाल्यामुळे सर्व काही उत्तम झालं हे समजून निर्मल होणं आणि निर्माल्य होण्याचा भाव आहे. तेव्हा सर्व देऊन निर्मल व्हा असं निसर्ग आपल्याला सांगतो. आपल्यातील आनंदाचा ठेवा सर्वांसाठी खुला करा आणि जीवनाची फलश्रुती निर्मलतेत करा. तुम्हाला आयुष्य किती वर्ष आहे हे महत्वाचं नाही. त्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्यातील आनंद इतरांना कसा दिलात, किती दिलात आणि पूर्णांशाने देऊन तुम्ही निर्मल झालात का? म्हणून ध्यानात घ्या, जीव हा जीव म्हणून जन्माला आला तरी त्याच्या आतमध्ये जे शिवतत्व आहे, पवित्र मंगल तत्व आहे, ते शिवतत्वच सत्यम शिवम सुंदरम. ते शिवतत्व हेच परम सत्य आहे, तेच सुंदर आहे. आणि शिव सत्यम शिवम ते पवित्र म्हणजे शिव म्हणजे पवित्र, सुंदर म्हणजे अत्यंत आकर्षक. सत्यम शिवम आणि सुंदरम. आता जे सत्य आहे, जे आकर्षक आहे, ते सुंदर आहे आणि खऱ्या अर्थाने ते आनंददायी आहे. म्हणून निसर्गामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक दगडामध्ये, प्रत्येक कणामध्ये आज जे आहे ते शिवतत्व आहे. यालाच खऱ्या अर्थाने आपण म्हणतो कण कण मे भगवान. मग जर कण कण मे भगवान आहे तर माणसाने जरूर ओळखलं पाहिजे की आपल्यामध्ये सुद्धा सर्वांना आनंद देणारा हा भगवान निश्चित वस्ती करून आहे. कारण आनंद देणारा भगवान आपल्या आत नसता तर कधीच आपणाला आनंदाची अनुभूती येऊ शकली नसती. हा सत्य भगवान आत नसता तर कधीच आपणाला सत असत विवेक करता आला नसता. हा शिव आत नसता तर कधीच जीव आणि शिव, सत आणि असत, उत्तम आणि महान, मंगल आणि तुलनेने कनिष्ठ हे आपल्याला समजू शकलं नसतं. हा जर शिव आत नसता तर नाही पवित्र करणार, नाही सत्य करणार आणि नाही सुंदर मंगल म्हणजे करणार. आपल्या आत शिव आहे म्हणूनच आपल्याला सत्य, शिव, सुंदर आणि आनंद याची जाणीव आहे. आता हे जर लक्षात घेतलं तर जेव्हा कणकणमे भगवान आहे, निसर्गाच्या प्रत्येक फुला पानामध्ये, दगड धोंड्यामध्ये एक अत्यंत अशी गोष्ट आहे की जी गोष्ट कमी जास्त प्रमाणात का असेना पण नीट पाहिली गेली पहा असं म्हणत नाही, ती नीट पाहिली गेली तर त्यातला आनंद आपल्याला कळतो. उदाहरणार्थ समोर आता इथे एक पाषाण आहे आणि त्या पाषाणावर सूर्याची कोवळी किरण पडलेली आहेत. इतर वेळेला तो पाषाण दुर्लक्षिला जाईल, आता तो सूर्याची किरण पडल्यानंतर तो पाषाण सुद्धा जणू काही कोवळ्या सूर्याच्या किरणात तो पाषाण सुद्धा इतका नाजूक दिसतोय की तो पाषाण सुद्धा कोवळ्या सूर्यकिरणांच्या त्या सोनेरी चंदेरी प्रकाशात मऊ लोण्याचा गोळा नवनीतासारखा दिसत आहे. आता हे जे दिसणं आहे हे तुम्ही जरूर म्हणाल हा भास आहे. बरोबर आहे, प्रत्येक गोष्ट भासच आहे, परंतु भास आणि आभास यांनीच हे जग बनलेलं आहे. जेव्हा आपण सत्य म्हणतो आणि जेव्हा आपण असत्य म्हणतो तेव्हा सत्य आणि असत्य हा सुद्धा एका तऱ्हेचा भासच आहे. शेवटी भास म्हणजे काय? भास म्हणजे आपणाला जी गोष्ट जशी जाणवते तशी. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदाचे भास होत राहिले तर ते जरूर भास आहेत, पण आयुष्यभर ज्याने आनंदाचा भास घेतला त्याचं आयुष्य आनंदात गेलं. आयुष्यभर ज्याला सत्याचा भास झाला त्याचं आयुष्य सत्य मार्गाने गेलं. आयुष्यभर ज्याने पवित्रतेचा ज्याला भास झाला, भास म्हणजे जाणीव झाली, त्याचं आयुष्य पवित्रतेत गेलं. आणि आयुष्यभर ज्याला कणाकणातील भगवान आणि जीवातील शिव हे दुसरं तिसरं काही नसून अंतरंगातील शुद्ध चैतन्य ते कणात असो नाही तर माणसात असो
ते शुद्ध चैतन्य प्रफुल्लित होऊन सर्व दिशेने पसरून सूर्यासारखं सहस्ररश्मी किरणाने पसरून ते स्वतः आनंदित झालाय आणि दुसऱ्यांना आनंद देत आहे. अशा तऱ्हेचं प्रत्येक निसर्गाच्या कणामध्ये जे सामर्थ्य आहे तेच माणसामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून नेचर म्हणजे निसर्ग हे लक्षात घेतल्यानंतर जो निसर्ग बाहेर आहे तोच निसर्ग माणसात आहे. फक्त जेव्हा आपण नॅचरल म्हणतो तर इंग्रजीत नॅचरल हा शब्द सर्वसाधारणपणे निसर्ग आणि त्याच्या क्रियांबद्दल आहे आणि माणसाबद्दल जेव्हा आपण नॅचरल म्हणतो तेव्हा आपण त्याला स्वाभाविक म्हणतो. म्हणजेच स्वभाव, प्रत्येकाचा जो स्वभाव आहे तो निसर्गाचा भाव आहे. म्हणजे जिवंत माणसातील स्वभाव हा निसर्ग भाव आहे आणि माणसाशिवाय अन्य फुलातील पशु पक्षातील जो स्वभाव आहे त्याला आपण निसर्ग म्हणतो. म्हणजेच परत लक्षात घ्या, माणूस सोडल्यास किंवा पशु पक्षी सोडल्यास उर्वरित ठिकाणी म्हणजे जीव जंतू माणसं सोडल्यास उर्वरित संपूर्ण निसर्ग हा जसाच्या तसा निसर्ग आहे. निसर्गात केवळ आणि केवळ जन्माला येणं, वाढणं, प्रफुल्लित होणं, झाल्यानंतर आनंदित होणं, पूर्ण फुलणं आणि पूर्ण फुलून आनंदाचा त्याग करून आपलं जीवन निर्मल झालं, कृतार्थ झालं समजून निर्माल्य होणं आहे. किंवा निर्माल्य होणं याचा अर्थ वाईट नाही. निर्माल्य होणं याचा अर्थ आपल्यातील सच्चित आनंद रूपी तत्व आहे ते पूर्णपणे विकसित होणं आणि ते पूर्ण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विकास होतो तेव्हा ती गोष्ट पडते, संपते. पूर्ण विकास झाला की देह पडतो. म्हणजे पूर्ण विकासांती देह पडतो. हे निसर्गाचं जे गणित आहे. उदाहरणार्थ सोनचाफ्याचं जो झाड आहे आज 10, 20, 25, 30 वर्ष ते फुलतंय, आनंद देतंय, लोकांना सुगंध देतंय, परंतु त्याच्या आतमध्ये जे इनबिल्ट निसर्गाचं तत्व आहे, आनंददायी तत्व आहे, ते आनंददायी तत्व जेव्हा त्या झाडाच्या बिल्ट मध्ये, झाडाच्या प्रकृतीमध्ये राहणं अशक्य होतं तेव्हा ते झाडालाही वयोमान आहे, झाडालाही निर्माल्य होण्याची स्टेज आहे. परंतु निसर्गामध्ये झाडाचं निर्माल्य होताना लक्षात घ्या, झाड त्याचा पुरेपूर आनंद जगात पसरवतो आणि निर्मल होतो. मग तेच निसर्गातलं निसर्ग तत्व जे झाडांमध्ये आहेत, वेलींमध्ये, फुलांमध्ये आहे ते माणसांमध्ये याला स्वभाव म्हणतात. किंवा स्व याचा अर्थच नेचर असा आहे. म्हणजे नैसर्गिक फुलं, फळं किंवा झाडं, वृक्ष, वल्ली यांना नॅचरल म्हणजे नैसर्गिक म्हणतात. निसर्ग तेथे त्याच्या पूर्ण निसर्गत्वाने आहे आणि मानवामध्ये तो निसर्ग काहीसा रूपांतरित झालेला आहे. म्हणून मानवाला नैसर्गिक म्हणत नाही, त्याच्या वृत्तीला स्वाभाविक म्हणतात. हे रूपांतर काय आहे लक्षात ठेवा. तर रूपांतर असं आहे, झाडाला असो, पशु पक्ष्यांना असो, माणसाला असो, मूलभूत गरज काय आहे? जन्माला आलं की अन्न. मग याचा अर्थ काय? झाडांना जीवन रस लागतो, पशु पक्ष्यांना खाद्य लागतं, पाणी लागतं, माणसालाही अन्न लागतं, पाणी लागतं. म्हणजे झाड, पशु पक्षी आणि माणूस यांच्यामध्ये जीवन टिकण्यासाठी लागणारी मूलभूत धारणा काय आहे? अन्न. दुसरी धारणा काय आहे? पाणी. आता अन्न म्हणजे काय? झाडांचं अन्न म्हणजे काय? जमिनीतून त्यांना मिळणारे प्रोटीन्स. पाणी म्हणजे काय माहितीच आहे. तर झाडांना अन्न लागतं, पाणी लागतं, माणसाला अन्न लागतं, पाणी लागतं. झाडांना सुद्धा निवारा लागतो. निवारा लागतो याचा अर्थ वाऱ्या वादळापासून संरक्षित होण्यासाठी झाडांना सुद्धा एक तऱ्हेचा निवारा लागतो. आता हा निवारा त्यांना जन्मजात मिळतो, कारण झाड ही सरळ उभी वाढतात आणि जेवढा वृक्ष उभा सरळ तेवढं त्याचं मूळ खाली बळकट. म्हणजे झाडांना तुलनेने निसर्गता सक्षमता दिलेली आहे आणि झाड वारा वादळापासून सहजासहजी कोसळत नाही, ते बऱ्यापैकी सक्षम राहतं. म्हणजे झाडांच्या
नेचरमध्ये किंवा झाडांमध्ये जो निसर्ग आहे त्या निसर्गाने त्या झाडांना एक बळकटता प्रदान केलेली आहे. झाडांना मिळालेली बळकटता, स्ट्रेंथ, हा झाडाचा आधार आहे. झाडाला पाणी मिळतं, झाडाला खाद मिळतं, म्हणजे जमिनीतून पौष्टिक पदार्थ मिळतात. झाडाला अन्न लागतं, पाणी लागतं आणि निसर्गाने दिलेला बळकट मुळं घट्ट धरून ठेवण्याचा आधार म्हणजे ताकद म्हणजेच आधार लागतो. आणि अर्थातच झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात. म्हणजे झाड ज्या अर्थी सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात त्या अर्थी प्रकाशातूनच झाडांची निर्मिती झालेली आहे. आपण ज्याच्याकडे पाहतो तोच आपल्याकडे पाहतो. झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात कारण झाडांच्या वाढीला नवे जन्माला प्रकाश चैतन्यच कारण आहे. अशा अर्थाने निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये निसर्ग त्या सर्व गोष्टींना अन्न, वस्त्र आणि बळकटपणाचा मुळाद्वारे मिळणारा आधार देत असतो. आता तिथून आपण कीड मुंगी पासून माणसांपर्यंत येऊ. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा झाडांनाही लागतो. कीड मुंगी माणसांना सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा लागतो. आता सॉरी, आपण अन्न, वस्त्र, निवारा नाही म्हटलं. झाडांना अन्न, पाणी आणि आधार लागतो. आधार यालाच आपण निवारा म्हणायचं. आणि माणसांना सुद्धा अन्न, पाणी आणि आधार लागतो. आता उरला प्रश्न वस्त्राचा. खरं बघायला गेलं तर झाडाची कातडी आणि त्याच्या आतली रचना बघितली तर झाडाचा जो बाहेरचा भाग आहे ते त्याचं शरीर आणि आत त्याच्या अनेकानेक थर आहेत. पण झाडाचं शरीर हे निसर्गतः ज्याला आपण म्हणतो वारा, वादळ, वीज, अमुक तमुक या संकटांना पुरून उरणार आहे. त्या कारणाने झाडामध्ये निसर्गतः बळकट आधार आहे आणि झाडामध्ये बळकट आधार आहे हेच झाडाचं संरक्षण आहे. हाच झाडाचा आधार आहे. झाडाला पाणी लागतं, अन्न लागतं, आधार लागतो. आपणाला पाणी लागतं, अन्न लागतं आणि आधार लागतो. याचा एक अर्थ असा आहे आपणाला सुरक्षित राहण्यासाठी निवारा म्हणजे आडोसा लागतो. आपणाला आडोसा म्हणून जो निवारा आहे तो झाडांना आडोसा लागत नाही तर झाडांना खऱ्या अर्थाने स्वच्छ सूर्यप्रकाश वाढीसाठी पूर्ण अनुकूल स्थिती लागते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वाढीसाठी जेवढी अनुकूल परिस्थिती तेवढं झाडाचं मूळ घट्ट जमीन पकडतं, तेवढं झाडाचं मूळ घट्ट खोलवर जमिनीत जातं. आणि ज्या झाडाचं मूळ खोलवर असतं ते झाड कितीही उंच वाढलं तरी खोल मुळं गेलेलं झाड हे त्याच्याच खोल मुळाच्या आधारावर वारा, पाऊस, वादळ याला टिकाव धरू शकतो, याच्या विरुद्ध तगू शकतो. झाडांमध्ये जो निवारा आहे तो दुसरा दिवसा काही नसून त्यांचं बळकटीकरण जे मुळात आहे त्याच्यातूनच झाडांना आधार मिळतो. पाणी आणि अन्न आपल्यासारखंच त्यांना मिळतं. तेव्हा झाडांना पाणी, अन्न आणि निवारा लागतो. त्यांचा निवारा म्हणजे त्यांच्या बनावटीत असलेला, त्यांच्या बनण्यामध्ये असणारा कणखरपणा. आणि माणसाला अन्न लागतं, पाणी लागतं आणि अर्थातच निवारा लागतो. म्हणजे घरासारखा वेगळा आसरा लागतो. आता घर हा आपला आसरा पण आहे आणि संकटापासून बचाव करण्यासाठी मग ती घर असो, गुहा असो, हा आपला आधार पण आहे. तेव्हा अन्न, पाणी, आधार, अन्न, पाणी, आधार दुसरीकडे आहे. आपल्या आधाराला आपण निवारा म्हणजे राहण्याची एक सुरक्षित जागा म्हणतो. आणि झाडांना सुरक्षित जागा म्हणजे इतकंच असतं, माती चांगली पाहिजे, ऊन भरपूर पाहिजे आणि निसर्गतः ते उपलब्धही असतं. त्यामुळे झाडांना अन्न, वस्त्र आणि निवारा म्हणजे आधार आणि झाडांना अन्न, पाणी आणि निवारा म्हणजे तिथे निवारा नाही आधार. झाडांना अन्न, पाणी, आधार आणि माणसाला अन्न, पाणी, आसरा किंवा निवारा. आता प्रश्न उरला सेक्स. तर झाडांमध्ये सुद्धा
प्रजोत्पादनाची क्रिया आहे, पशु पक्ष्यांमध्येही आहे आणि माणसांमध्येही आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि प्रजोत्पादन हे निसर्गातल्या झाडावेलापासून माणसापर्यंत ह्या सर्व गोष्टी सारख्या आहेत. तरी सुद्धा निसर्गाबद्दल नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि माणसाबद्दल नॅचरल म्हणजे स्वाभाविक का म्हणतात, तर या सर्व गोष्टी कॉमन असल्या तरी माणसाच्या मेंदूमध्ये सद असत विवेक आहे. म्हणजे माणसाच्या जाणीवा या इतर निसर्गातील झाड, फुलं, फळ, पक्षी, जीव जंतू या सर्वांपेक्षा, सर्व इतर जाती प्रजातींपेक्षा मानवातील जाणीव तत्व हे अधिक उत्क्रांत झालेलं आहे. आता हे अधिक उत्क्रांत झालेलं याचा अर्थ काय? झाडांना हे सर्व कळत असलं, आतून जाणवत असलं तरी झाडं बोलू शकत नाहीत. म्हणजे झाडांना काय वाटतं, झाडांबद्दल काय होतं, पशूंबद्दल काय होतं, पक्ष्यांबद्दल काय होतं, माणसांबद्दल काय होतं याची चर्चा, हे बोलणं, सांगणं, ऐकणं, सत असत विवेक नेमके पण त्यातलं कळून ती सांगण्याची क्षमता जेव्हा ज्या स्पेसीमध्ये आली, ती स्पेसी, ती प्रजाती म्हणजे मानव. म्हणजे मानव ही अशी प्रजाती आहे की ज्या प्रजातीला निसर्गापासून माणसापर्यंत सर्व गोष्टींच्या अंतरंगाचा उलगडा होऊन त्याचा सारासार विवेक करून त्याचं खंडन मंडन करून त्यातलं सत असत काय समजून काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे सहजासहजी समजतं. म्हणून नॅचरल याचा एक अर्थ नैसर्गिक आहे आणि मानवाबद्दल म्हणतो इट इज बट नॅचरल याचा अर्थ स्वाभाविक आहे. म्हणून जो निसर्ग बाहेर आहे तो माणसामध्ये स्व स्व म्हणजे आत्मा, आत्मीयता म्हणून आलेला आहे. लक्षात ठेवा, आत्मा सर्वत्रच आहे, आत्मा सर्वत्रच आहे. सर्व झाडं, फुलं, फळं आपला आनंद लोकांना देतात. तीच गोष्ट मानवही करू शकतो. परंतु मानव सोडून उरलेल्या सर्व जाती प्रजाती त्यांचं जे सर्व वैभव आहे ते सर्वस्वाने लोकांना देऊन मोकळं होतात. म्हणजे निसर्ग जिथे जसाच्या तसा आहे तिथे पूर्ण त्याग आहे आणि निसर्ग जिथे जाणीवांच्या उत्क्रांतीमुळे स्वभाव म्हणून मानला जातो तिथे सत असतचा विवेक असल्या कारणाने तिथे डिसिजन मेकिंग आहे, तिथे चुझिंग आहे, तिथे चॉईस आहे. म्हणून चॉईस ही जी माणसाचं वैशिष्ट्य आहे, काय घ्यावं काय नको हो, त्या वैशिष्ट्यामुळेच माणसाबाबत इट इज नॅचरल म्हणताना ते स्वाभाविक आहे आणि इतरत्र इट इज नॅचरल म्हणताना ते नैसर्गिक आहे. जसं आपण म्हणतो, काय म्हणतो की एखादा माणूस असा तसा आहे, आपण काय म्हणतो भांडण हा त्याचा स्वभावच आहे. आता भांडण हा त्याचा स्वभाव आहे म्हणजे काय, म्हणजे त्याचा एवढाच अर्थ आहे तो बरं वाईट अमुक तमुक याचा भरपूर केस घालत असतो आणि कदाचित आपल्याला हे सर्व कळतं. याचा जिथे अहंकार निर्माण होतो, तो अहंकार निर्माण जेव्हा माणसाला होतो, आपल्या चॉईस बद्दल, आपल्या निवडीबद्दल जेव्हा माणसाला अधिकाधिक अभिमान किंवा दुराभिमान वाटायला लागतो, तेव्हाच माणसाचा जो निसर्ग आहे त्याला माणसाचा स्वभाव म्हणतात, तेव्हाच माणसाचा स्वभाव बिघडायला लागतो. म्हणजे चॉईस, निवड करणं हा जसा माणसाचा गुण आहे तसा चॉईस करता 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 सतत 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 अॅनालिटिकल 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 राहणं, सतत पृथक्करण करणं, सतत निरीक्षण करणं, सतत वेगवेगळ्या गोष्टीचं काठ्याकूट करणं, याच्यातून एक दुर्गुण जन्माला येतो की जर परिशीलन हा गुण असेल आणि त्या परिशीलनामुळे जर आपणाला स्वभावातील सत्य असत्य समजत असेल तर एकदा सत्य काय ते समजल्यानंतर असत्याकडे नॅचरली स्वाभाविकरित्या दुर्लक्ष झालं पाहिजे. पण नाही, काही माणसांना सत असत कळतं आणि त्यांना सत कळतं आणि असत कळतं म्हटल्यानंतर त्यांच्या त्या क्षमतेचा
ते काही वेळा गैरवापर करतात. ते स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजतात. ते स्वतःला ईश्वराचा अवतार समजतात. ते स्वतःला अमर समजतात. आपण कधी मरणारच नाही अशा तऱ्हेचा भाव ते लोकांमध्ये प्रसृत करतात. इथे मात्र माणसाला मिळालेली सदसत विवेकाची जी क्षमता आहे त्याचा गैरवापर केला जातो. आणि हा गैरवापर केवळ आणि केवळ ज्या माणसाला इतर प्राणी जगत, पशु जगत, पक्षी जगत, वनस्पती जगत याच्यापेक्षा ज्याला सदसत विवेकाची क्षमता अधिक मिळालेली आहे त्या अधिक क्षमतेचा अतिरेकी अहंकार जिथे निर्माण होतो तिथेच माणसाचा जो स्वभाव आहे तो नॅचरल म्हणजे निसर्गासारखा सर्व आनंद देऊन निर्मल होण्याचा न राहता तिथे मात्र त्याचा स्वभाव अनेकानेक गोष्टी साठवायच्या, आपली थोडी भरायची आणि सर्व काही आपण कमवायचं आणि इतरांना काही द्यायचं नाही असा होतो. म्हणून जेव्हा माणूस निसर्गाचं भान विसरतो तेव्हा माणसाचा जो स्व आहे त्याचा जो भाव आहे तो निसर्गाचा गुण टाकतो. तो त्यागाची महत्ती कळून सुद्धा तो त्यागाला मान देत नाही आणि तो परिग्रह करतो. परिग्रह म्हणजे साठवणे. म्हणून जेव्हा खर तर माणूस निसर्ग आहे, कीड मुंगी निसर्ग आहे, झाडं निसर्ग आहेत, पशु पक्षी निसर्ग आहेत. प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा सेक्स या सर्व भावना कमी जास्त प्रमाणात आहेत. परंतु माणसाला ज्ञानाच्या पातळीवर अधिक उत्क्रांती एक म्हणायचं अधिक उत्क्रांत परिमिती प्राप्त झाली. माणसामध्ये ज्ञान प्रकर्षाने असल्यामुळे त्या प्रकर्षित ज्ञानाचाच कधी कधी माणसात ज्ञान आहे पण काही माणसात थोडं अधिक ज्ञान आहे. असं अधिक 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 ज्ञान जिथे असतं तिथे कधी कधी हे माझ्याजवळ आणि इतरांजवळ नाही तर का मी माझ्याजवळ असलेल्याचा अवाजवी फायदा घेऊ नये असं जेव्हा होतं तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने त्याचा जो स्वभाव असतो त्याचा जो निसर्ग असतो त्या निसर्गाच्या विरुद्ध वागायला लागतो. म्हणजे परत लक्षात घ्या प्रत्येक निसर्गातली गोष्ट दगडापासून माणसापर्यंत पूर्ण फुलण्यासाठी आणि आपला उत्फुल्ल आनंद लोकांना देऊन निर्मल होऊन सुखाने माघारी जाण्यासाठी आहे. प्रत्येक जीव जंतू हा केवळ आणि केवळ आनंदाचा उपभोग घेऊन आपल्यातील आनंदाची वृद्धी समृद्धी करून ती इतरांना देऊन निर्मल होण्यासाठी या निसर्गामध्ये सर्व काही जन्माला आलेलं आहे. हे माणसाला कळलं तरी सुद्धा काही या गोष्टीचं ज्ञान असलेले लोक आपणाला थोडं अधिक कळतं याचा गैरफायदा घेतात. कारण त्यांना असं वाटतं की जर माझ्याजवळ हे सर्व आहे तर ते मी फुकट लोकांना त्या का द्यावं, का मी अध्यात्माचे क्लासेस घेऊ नये, का मी 10,000 फी महिन्याला ठेवून गूढ गंभीर ज्ञानाचा एक डामाडौल असा एक शो निर्माण करून लोकांना भुलवून मेस्मराईज करून त्यांना भ्रमात गुंतवून का मी मजेत राहू नये असं जेव्हा काही लोकांना वाटतं तेव्हा मात्र हे सर्व लोक काय भुललासी वरलिया रंगा अशा तऱ्हेचे असतात. कारण तुकारामाने म्हटलेलं आहे नदी डोंगा परी जल नव्हे डोंगा. नदी वेडी वाकडी दिसली तरी पाणी सरळ असतं. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ऊस वेडा वाकडा दिसला तरी रस अतिशय उत्तमच असतो. तसंच निसर्ग आणि माणूस यात दिसण्यात फरक असला तरी निसर्ग आणि माणूस ही दोन्ही बघायला गेली तर एखादा वेडा वाकडा असेल एखादा सरळ असेल पण निसर्गामध्ये आणि मानवामध्ये नेचर आत्मतत्व चैतन्य एकच आहे आणि चैतन्याचा गुणधर्मच आपल्यातून बाहेर पडण्याचा आहे. चैतन्याचा गुणधर्मच एका ठिकाणी न राहता त्याचा स्फोट होण्याचा आहे आणि चैतन्याच्या स्फोटातूनच हे विश्व निर्माण झालं. हाच तो उद्योग आहे. चैतन्य अतिशय सुप्तावस्थेत आहे
आणि ते सुप्तावस्थेतलं चैतन्य जेव्हा वर आलं तेव्हा वर आलेलं चैतन्य म्हणजे उद्योग, उद म्हणजे वर आणि योग म्हणजे अखंड स्थितीतून सुप्ततेतून जाग येणे. सुप्त चैतन्याला जेव्हा जाग आली तेव्हा तो उद्योग म्हणजे वर येण्याचा योग आला आणि तेव्हाच निसर्गाने हे संपूर्ण सृष्टीचक्र चालणारी ही जाती प्रजाती सर्व तऱ्हेच्या पशु ज्याला आपण म्हणतो काय चतुर्योनी म्हणतो, उद्भिज, अंडज, जारज, स्वेदज या चारी तऱ्हेच्या योनी आणि त्याच्यातून हा संपूर्ण जीवांचा विस्तार केवळ आणि केवळ ते जे अखंड चैतन्य आहे, जे सुप्त चैतन्य आहे ते जागृत झालं तेव्हा आलं. आता सुप्त चैतन्य जागृत झालं म्हणजे नेमकं काय झालं? कळी फुलली. कळी फुलली म्हणजे काय झालं? कळीत लपलेला सुवास बाहेर गेला आणि कळी पूर्ण फुलली म्हणजे काय आलं? ती जे फुल आहे त्याच्या पाकळ्या सताळ झाल्या, एकदम सताळ म्हणजे पूर्ण फुललं आणि पुढे काय झालं? देणं संपलं आणि फुल गळून पडलं. तसंच तसंच हा चैतन्याचा उद्योग आहे म्हणजे सुषुप्त चैतन्य जागं झालं आणि ते वर आलं. उद उद म्हणजे वर, योग म्हणजे अखंड निश्चल स्थिती, अखंड निश्चल चैतन्य जे योगात आहे त्याच्यातून उद म्हणजे वर येणं घडलं आणि हे विश्व निर्माण झालं. पण चैतन्यातून जे वर आलं ते चैतन्यच असणार. चैतन्याचा उद्योग काय? वर येणं. चैतन्याचा उद्योग काय? आपला प्रकाश सर्वत्र पसरवणं, आपलं सच्चित आनंद तत्व सर्वत्र पसरवणं, आपला आनंद सर्वांना देणं. हे जर माणसाला कळलं तर या चैतन्याच्या उद्योगातून पशु पक्ष्यांसारखे आपण वर आलो नव्हे. आपणाला विशेष क्षमता त्या निसर्गाने दिलेली आहे. मग त्याला कळतं की आपला स्वभाव काय आहे. तर निसर्गात प्रत्येकाचा जो भाव आहे तो आहे ते देणं असा आहे. आणि माणसाचा जर स्वभाव माणसाला कळला तर माणसाच्या हे लक्षात आलं पाहिजे की निसर्गात काय आहे, निसर्ग काय करतो. निसर्ग त्याग करतो. निसर्ग त्याग करतो म्हणजे विसर्ग करतो. निसर्गाचा विसर्ग म्हणजे निसर्गाचा त्याग आणि माणसाचा विसर्ग म्हणजे अहंकाराचा त्याग. निसर्गाला ग नसतो त्यामुळे निसर्गाचा विसर्ग म्हणजे त्याचा आनंद निसर्ग सर्वांना देतो. सर्व फुलं फुलतात, फळं खाल्ली जातात आणि कालांतराने झाड सर्व आनंद देऊन झाड विश्रांतीला जातं. फुलाचं निर्मलत्व होतं, ते निर्माल्य होतं. तेव्हा लक्षात घ्या निर्माल्य होणं ही अत्यंत उत्तम आणि अत्यंत पराकोटीची अवस्था आहे. जर ज्ञानी माणसाने ही गोष्ट लक्षात घेऊन तो ज्ञानी आहे, माणूस आहे, याचा अर्थ त्याच्याजवळ सदसद विवेक आहे. तर आपण माणसाच्या जन्माला आलो, आपणाला अधिक क्षमता प्राप्त झाली. हे ज्या माणसाच्या लक्षात येतो तो माणूस आपल्या सदसद विवेक शक्तीच्या आधारे निसर्ग आणि माणूस यातलं साम्य दाखवतो. इतकंच नाही तर निसर्गामध्ये माणसाला जो स्वभाव दिलेला आहे तो स्वभाव याचा अर्थ तो आत्मीयता आहे. आपण पाहिलेलं आहे काय? स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता असं पाहिलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता. चैतन्याचा गुण काय आहे? स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता. आता बघा चैतन्य आहे ते नुसतंच पडलेलं आहे पण असं नाही ना झालं. त्याचा उद्योग झाला, ते चैतन्य प्रस्फुटित झालं तेव्हा त्याच्यातून सर्व तऱ्हेचे प्राणी मात्र आले, निसर्ग आला, माणूस आला. त्याच्यातून जे यायचं ते आलं. तिथे काही चैतन्य आवड निवड रहित आहे. त्याचा स्फोट झाला आणि सगुण साकार विश्व जन्माला आलं. चैतन्याचा स्फोट झाला त्या सगुण साकार विश्वामध्ये ज्या ज्या बॉडीज आहेत, मग ते झाड असो, कीडमुंगी असो, माणूस असो, त्या बॉडीच्या आत जाऊन ते चैतन्य बसलं. म्हणजे चैतन्यातून देह निर्माण झाले आणि देहाच्या आत चैतन्य जाऊन बसलं. म्हणून बाहेरी भगवान आहे, आती भगवान आहे. आतला भगवान माणसाच्या दृष्टीने बघायचा झाला तर तो सदसद विवेक असणारा अतिशय प्रगत अवस्थेतला भगवान आहे. आणि हा जो आपल्यात भगवान आहे तो जेव्हा माणसाला कळतो तेव्हा निसर्ग
विसर्ग करतो, निसर्ग त्याग करतो, हे ज्या माणसाच्या लक्षात आलं तो माणूस त्यागी तर बनतोच, पण त्या त्यागामध्ये त्याच्या एक लक्षात येतो की त्याग हा निसर्ग आहे, त्याग हा स्वभाव आहे. मग मग अजून काय माणसाच्या विसर्गात अजून काय महत्व आहे? तर त्याग हा स्वभाव आहे, त्यानुसार माणसाने स्वाभाविक जर त्याग केला आणि घडला त्याच्याकडून, तर त्याच्या लक्षात येईल जोपर्यंत त्याग चालू आहे तोपर्यंत म्हणजे अहंकार निर्माण होत नाही. निसर्ग विसर्ग करतो, निसर्गात अहंकार नाही. आणि तसाच निसर्गातून जन्माला आलेला उत्क्रांत माणूस जर विसर्ग करत राहील, तर जोपर्यंत माणूस त्यागात आहे तोपर्यंत त्याला अहंकार नाही. आणि अहंकार नाही तोपर्यंत तो सतत त्याग करत राहणार, ते ब्रह्म त्याला देत राहणार, तो सर्वांना देत राहणार. आणि अशा तऱ्हेने विमल ब्रह्म, विमल साधक आणि अखंड विसर्ग अहंकार रहित देण्याची एक स्वाभाविक साखळी पद्धत जी असते ती मेंटेन केली जाते. तर निसर्गाचा एकच उद्देश आहे, जन्माला निसर्गाचा एकच उद्देश आहे, जन्म, वृद्धी, त्यानंतर आनंदाची व्याप्ती वाढणं आणि तो आनंद देऊन जीवाने मूळ ठिकाणी म्हणजे योगावस्थेत जाणं. म्हणून आपण सुषुप्त चैतन्यातून वर आलेले, उद्योगातून वर आलेले आहोत आणि माणूस म्हणून आपण अधिक उत्क्रांत आहोत. हे जेव्हा माणसाच्या लक्षात येईल तेव्हा माणूस हा अक्षरशः त्यागमूर्ती बनेल. आणि माणूस जेव्हा त्यागमूर्ती बनतो तेव्हा गीता वाचायची गरज नाही. गीता याचा अर्थच गीता बोले तागी बने, गीता बोले तागी बने, गीता बोले तागी बने. गीता सांगते त्याग करा, त्याग करा, त्याग करा. आणि असा जो तागी असतो त्याला गीता आपोआपच आतून उलगडते. तो जे बोलतो ते गीतेत कुठे ना कुठे असणारच असणार. म्हणून परत एकदा सांगतो की सहज असा, सहज असा, सहज असा स्वाभाविकरित्या संपूर्ण श्वसन हे केवळ आणि केवळ सुषुम्नेतून चालू राहू दे. आणि सुषुम्नेतून सहज श्वसन चालू असतं तेव्हा ती सहजावस्था पराकोटीची असते. तिथे इच्छा नसते, ध्यास नसतो. तर ती सहजावस्था म्हणजे सहज ध्यान असतं. ती सहजावस्था म्हणजे न मागता मिळालेलं ज्ञान असतं. कारण त्या सहजावस्थेत विसर्ग, ग चा विसर पडलेला असतो. आणि ग चा विसर पडला आणि आहे ते देणं एवढाच धर्म पाळला गेला तरच माणूस खऱ्या अर्थाने भगवद्गीता म्हणजे काय हे त्याला कळू शकेल, जाणता येऊ शकेल. नव्हे तोच स्वतः भगवत म्हणजे चैतन्य म्हणून त्याग करणारा असेल. ध्यानात घ्या, ज्या सुषुप्त चैतन्यातून आपण वर आलो त्या सुषुप्त चैतन्यातून वर येताना त्या चैतन्याने आपलं चैतन्य बाहेर टाकण्याचा त्याग केलेला आहे. त्या त्यागातूनच, त्याच्याच अंशातून तुम्ही आम्ही जर जन्माला आलेलो आहोत, तर ज्याच्यातून आपण वर आलो त्याने जो त्यागाचा धडा दिला तो आपण गिरवायचा. सर्वांनीच सर्वांसाठी त्याग करायचा. आणि मग आपली अशी अवस्था होते की सब कुछ है तेरा भगवान, सब कुछ है तेरा भगवान. भगवान म्हणजे चैतन्य, सर्व काही चैतन्याचं आहे. सब कुछ है तेरा भगवान और तू है मेरा भगवान. म्हणजे चैतन्यातून आपण जन्माला आलो, बाहेर चैतन्य आहे आणि आत हे जे आपल्याला कळतं ते सुद्धा चैतन्य आहे. नाही, चैतन्यातून सर्व जन्माला आलो आणि ते चैतन्य माणसामध्ये एका विशेष पद्धतीने प्रस्थापित झालं. त्या कारणाने माणसाला सद असत विवेक आहे. त्या कारणाने माणसाला त्याग म्हणजे काय, त्या कारणाने माणसाला विसर्ग विसरल्यामुळे अखंड त्यागावस्था चालू राहते. आणि अखंड त्याग करणारा माणूस अखंड ज्ञान यज्ञ असो, अखंड कर्म यज्ञ असो, तो असे ज्ञान हे सुद्धा शेवटी कर्मच आहे. लक्षात घ्या.
अखंड ज्याने ज्ञान चालू ठेवलं त्याचं ज्ञानरूपी कर्म अखंड आहे. आणि अखंड ज्ञान आणि अखंड कर्म म्हणजे कर्म आणि ज्ञानामध्ये फरक नाही, फक्त त्याग त्याग आणि त्याग, विसर्ग 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 असं जेव्हा असतो तेव्हा खऱ्या अर्थाने निसर्गाशी आपण भक्त होतो, भगवंताने आपण एक होतो. तेव्हा आपण म्हणतो सब कुछ है तेरा भगवान, सब कुछ है तेरा भगवान और तू है मेरा भगवान. जो भगवान आहे त्याचं सर्व आहे आणि तोच भगवान आपल्या आत बसलाय. म्हणून हे आपल्याला सहज अवस्थेत सुचू शकतं, जाणवू शकतं. आणि म्हणून सहज ध्यान म्हणजे सुषुम्नेतून सुरेख प्राणाचं आवागमन होणं. सुषुम्नेतून सुरेख प्राणाचं आवागमन होताना आपल्याला सहज ध्यान, ध्यान म्हणजे ध्यास न धरता आपण शांत निवांत होतो. कुठलंही जाणण्याची इच्छा नसताना आपल्याला ज्ञान मिळतं. जाणण्याची इच्छा नसताना ज्ञान मिळतं म्हणजे काय? माझी सांगितलं ना, त्या दगडावर किरण पडलाय आणि तो किरणामुळे तो दगड लोण्यासारखा लुसलुसीत दिसतोय. हे सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे जिथे चैतन्य आहे, जिथे चैतन्य आहे तिथे नजाकत आहे. चैतन्य आहे तिथे सुंदर आहे. चैतन्य आहे तिथे तोच दगड चैतन्यामुळे आगळा वेगळा दिसला, म्हणजे त्याला एक पवित्रता आली. म्हणून चैतन्य हेच सुंदर आहे, हेच शिव म्हणजे पवित्र आहे आणि हेच प्रथम आणि अंतिम सत्य आहे. तर प्रथम आणि अंतिम जे चैतन्य आहे तेच बाहेर भगवान आहे आणि आत माणसामध्ये विशेष करून आत्मा आहे. हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा माणूस विसर्ग 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 म्हणजे त्याग करतो. आणि एकदा तुम्ही त्याग करायला लागलेत की त्याग अखंड चालू असल्यामुळे मी अमुक त्याग केला, तमुक त्याग केला, मी एवढा जप केला, मी तेवढा जप केला असं बोलणं शक्य होत नाही. म्हणून जो त्यागामध्ये अखंड राहिला त्याचा विसर्ग, त्याच्यामध्ये ग म्हणजे अहंकार जन्मलाच नाही. त्यागामध्ये जो अखंडित असतो त्याला अहंकार नसतो आणि अहंकार नाही तो भगवान असतो. भगवंताला अहंकार नाही, त्याने आपल्या चैतन्याच्या त्यागातून सर्व निर्माण केलं आणि तोच भगवंत आपल्यात जाणता म्हणून आत्मपुरुष म्हणून बसला. म्हणून सब कुछ है तेरा भगवान और तू है मेरा भगवान. बाहेर जो आहे तो परमात्मा आहे, आत जो आहे तो आत्मा आहे. सर्व काही हे परमात्म्यात तुझंच आहे, पण तू हे परमात्म्या तू आत्मा म्हणून माझ्यातच आहेस. म्हणून आपल्या बाहेर चेतन आहे, आत चेतन आहे आणि दोन चेतनेच्या मध्ये जे कमी जास्त आकृती बंध आहेत त्याला आपण सगुण साकार जग म्हणतो. परंतु ते सगुण साकार तसं नसतं होतं. उदाहरणार्थ कागदावर वर्तुळ काढलं, कोऱ्या कागदावर वर्तुळ काढलं की काही कोरा भाग वर्तुळाच्या बाहेर, काही कोरा भाग वर्तुळाच्या आत. वर्तुळ पुसलं की सर्व भाग कोरा. म्हणून सर्व कोरेपणातूनच उद्योग आला आणि काही वर्तुळाकृती किंवा काही मिती, काही गुण आकार म्हणून सगुण जन्माला आलं आणि ते गेलं की परत सगुण निर्गुणात जातं. म्हणजे कागदावरचं वर्तुळ पुसलं जातं, आतला आणि बाहेरचा कोरा कागद परत जसा ते तसा कोरा म्हणजे योगावस्थेत जातो. म्हणून आपण योगातून जरी वर आलेलो असलो तरी सतत आपण योगारूढ राहायचंय. याचा अर्थ सगुण साकार म्हणून आपण योगातून, आपण अखंड अवस्थेतून वर आलेलो दिसलो तरी आपलं मॅट्रिक्स, आपलं गर्भाशय काय आहे? अखंड, अढळ, निर्गुण, निराकार तत्व. तेव्हा आपण निर्गुण, निराकार, अखंड, सुषुप्त असं चैतन्य आहोत. याचा ज्याला विसर पडला नाही तो आपल्या त्या लांबी रुंदी आणि ज्ञानाची उंची असलेल्या देहाचा विचारच करत नाही. तो एवढंच समजतो की कोऱ्या कागदावर काढलेल्या वर्तुळासारखे आपण आहोत, पण वर्तुळाच्या बाहेर कोरा कागद आहे, आत कोरा कागद आहे. वर्तुळ पुसलं सर्वत्र कोरेपण आलं. तसं संपूर्ण कोरेपण म्हणजे निर्माल्य आणि संपूर्ण कोरेपण म्हणजे आपण दिसायला सगुण साकार असलो तरी वर्तुळाच्या आतला कोरा भाग आणि बाहेरचा कोरा भाग हे वर्तुळ आहे, तात्पुरतं आहे. खऱ्या अर्थाने योग स्थिती अखंड आहे
आणि अखंड योग स्थितीला ज्याने समजलं त्याने परमेश्वराचा उद्योग काय तो समजला आणि परमेश्वराचा उद्योग वर येण्याचा योग समजून सुद्धा तो त्या परमेश्वरासारखाच निर्गुण निराकार जेव्हा राहतो तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर सगुण साकारात आला म्हणजे काय झालं हे माणसाला कळतं. आणि आपण अव्यक्तातून व्यक्त झालो तरी आपलं गर्भाशय आपलं मातृस्थान अव्यक्तच आहे हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा माणूस व्यक्त जीवनामध्ये सुद्धा अव्यक्ताचंच ध्यान धरतो. आणि ज्याने आयुष्यभर अव्यक्ताचं ध्यान धरलं तो सगुण साकार दिसला तरी पहिल्यापासून शेवटपर्यंत तो निर्गुण निराकार केवळ आणि केवळ भगवान शुद्ध चैतन्याचाच उपासक असतो. आणि हा भगवान भग म्हणजे चेतना, चेतनेने रसरसित जे आहे तेच तत्व भगवत तत्व आहे. बाहेरही ते आहे आणि आतही ते आहे. आत ते नसतं तर हे सांगणार कोण होता. म्हणून सब कुछ है तेरा भगवान और तू है मेरा भगवान. सर्व काही हे चैतन्यात तुझंच आहे आणि हे चैतन्य हे मला कळतं म्हणून भगवान म्हणून तू माझ्या आत आहेस. किंवा समजून घ्या ध्यानातील ज्ञान ते हेच आहे. सब कुछ है तेरा भगवान और तू है मेरा भगवान. मग भगवंताची हीच इच्छा आहे, चैतन्याची हीच कळत न कळत इच्छा आहे की विश्वाच्या मुळाशी काय आहे ते माणसाने समजून घ्यावं आणि त्या मुळाकडे दुर्लक्ष न करता आपल्या अव्यक्त प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता आपलं व्यक्त जीवन सुद्धा अव्यक्ताकडे लक्ष देऊन आपलं सगुण साकार दिसणं सुद्धा मूळ निर्गुण निराकार असण्याकडे भान देऊन जेव्हा पाहिलं जातं तेव्हा सहज ध्यान त्याच्या परिपूर्तीस जातो. सहज ध्यान, सहज क्रिया, सहज ज्ञान म्हणजे दुसरं काहीच नाही. पाणी शांत झालं की पाण्याच्या तळाशी असलेली वस्तू पाणी कमी न करता किंवा ती वस्तूवर न येता पाणी शांत झाल्यानंतर पाण्याच्या तळाशी असलेली नेमकी वस्तू दिसते. तसंच सहज ध्यान आहे. सहज ध्यानात प्रगाढ शांती येते. माणूस प्रशांत झाला की त्याच्या संचितात खोल लपलेलं आहे ते त्याला त्याची इच्छा असो नसो दिसतच. म्हणून प्रशांत अवस्थेमध्ये उन्मनी म्हणजे देहमनाच्या पलीकडे गेलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे सगुण साकार असून सुद्धा निर्गुण निराकाराकडे ज्याचं सहज ध्यान असतं अशा सहज ध्यानात शांतीच्या तळाशी लपलेलं दिसतं. जसं पाणी शांत झालं की पाण्याच्या तळाशी असलेलं दिसतं. तर आपल्या संचितामध्ये जे आहे ते सहज ध्यानामध्ये सुषुम्नेतून जेव्हा श्वास चालू असतो तेव्हा सहज ध्यान, सहज शांती, सहज ज्ञान आणि सर्व काही बाहेरचा भगवान मी आतला भगवान सर्व काही भगवानच आहे, मी नाहीच. म्हणून क्या है तेरा क्या है मेरा सब कुछ है हे भगवान तेरा और फिर भी हे भगवान तू है मेरा. आता हे तू है मेरा म्हणण्याचं कारण का तर फक्त श्रोते आणि वक्ता याच्यामध्ये संवादासाठी श्रोता वेगळा वक्ता वेगळा. आपण प्रत्यक्षामध्ये सर्वच भगवान आहेत. त्यामुळे सब कुछ है तेरा भगवान आणि आपण प्रत्येकाने समजावं सब कुछ है तेरा भगवान आणि प्रत्येकाने जाणून घ्यावं तू है मेरा भगवान. ज्या भगवंताचं सर्व आहे तोच माझा भगवंत आहे. म्हणजे केवळ आणि केवळ शुद्ध विशुद्ध चेतना हेच आपलं भगवत रूप आहे. अस्तु. धन्यवाद.